नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण जगातील सर्वात छोटा चॉकलेट अप्पे केक बनवणार आहोत। हा बनवायला खूप सोपा आहे व अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये बनून तयार होतो व कमी साहित्यामध्ये हा केक बनून तयार होतो। चॉकलेट अप्पे केक बनवण्यासाठी इथे मी चॉकलेट बिस्किटचा एक पॅक घेतलेला आहे। तुम्ही कोणतेही चॉकलेट बिस्किट घेऊ शकता। इथे मी मोठ्या आकाराचा चॉकलेट बिस्किटचा एक पॅक घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चॉकलेट बिस्किट घालायचे आहेत। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे। तुम्ही साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। केकचे बॅटर बनवण्यासाठी आपल्याला दुधाचा वापर करावा लागणार आहे। त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घालावी लागेल व नंतर आपल्याला बिस्किट बारीक करून घ्यायचे आहे व ते बारीक केलेले बिस्किट आपल्याला एका भांड्यामध्ये काढायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडे थोडे दूध घालायचे आहे आणि त्याचे बॅटर बनवून घ्यायचे आहे। केकचे बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टसरही नाही, असे मध्यम बनवायचे आहे। बिस्किटमध्ये आपल्याला थोडे थोडे दूध घालायचे आहे आणि चमच्याने ते मिक्स करून घ्यायचे आहे। हा केक बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य देखील लागत नाही। बिस्किट, दूध, इनो आणि साखर या 3 ते 4 साहित्यामध्ये हा केक बनवून तयार होतो। हा अप्पे केक बनवण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही व हा अप्पे केक झटपट बनवून तयार होतो। चॉकलेट अप्पे केक बनवण्यासाठी आपल्याला ओव्हनची सुद्धा गरज नाही। हा केक आपण गॅसवरती बनवणार आहोत। बिस्किटमध्ये दूध मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा इनो घालायचे व त्याच्यावरती थोडेसे दूध घालायचे व आपल्याला बॅटरमध्ये इनो मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर गॅसवरती अप्पे पात्र गरम करायला ठेवायचे आहे। अप्पे पात्र गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे। तेलाच्या ठिकाणी तूप देखील घालू शकता व आपल्याला अप्पे पात्राच्या सर्व साच्यामध्ये तेल घालायचे आहे आणि ते पसरवून घ्यायचे आहे व गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला अप्पे पात्राच्या सर्व साच्यामध्ये केकचे बॅटर घालायचे आहे व सुरुवातीला आपल्याला अप्पे पात्राच्या कडेच्या साच्यानी केकचे बॅटर घालून घ्यायचे आहे व शेवटी आपल्याला अप्पे पात्राच्या मधल्या साच्यानी केकचे बॅटर घालायचे आहे। कारण गॅसची फ्लेम मध्यभागी जास्त असते, त्याच्यामुळे मधल्या साच्यामधील केक करपण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे मधल्या साच्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी केकचे बॅटर घालायचे आहे। अप्पे पात्राच्या सर्व साच्यामध्ये आपल्याला केकचे बॅटर ओतून घ्यायचे आहे। हा चॉकलेट अप्पे केक लहान मुलांना खूप आवडतो व हा चॉकलेट अप्पे केक अगदी झटपट बनवून तयार होतो। ह्या केकमध्ये तुम्ही चॉकलेट देखील घालू शकता, पण मी ह्याच्यामध्ये चॉकलेट घातलेले नाही कारण बिस्किटमध्ये चॉकलेट असल्यामुळे मी याच्यामध्ये चॉकलेट घातलेले नाही। किंवा तुम्ही अप्पे पात्राच्या साच्यामध्ये निम्मे केकचे बॅटर ओतू शकता व त्याच्यावरती थोडे थोडे चॉकलेट ठेवून व नंतर अजून वरून केकचे बॅटर ओतू शकता। तरी ते आपले अप्पे पात्राच्या सर्व साच्यामध्ये केकचे बॅटर ओतून झालेले आहे व नंतर आपल्याला अप्पे पात्रावरती झाकण ठेवायचे आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे व 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला अप्पे पात्रावरचे झाकण काढायचे आहे आणि सर्व केक आपल्याला पलटून घ्यायचे आहेत। अप्पे पात्रावरती झाकण ठेवून आपल्याला दुसऱ्या साईडने केक 2 ते 3 मिनिटांसाठी बेक करायला ठेवायचे आहेत व 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर आपल्याला अप्पे पात्रावरचे झाकण काढायचे आहे आणि सर्व केक आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला चॉकलेट अप्पे केक बनवून तयार झालेला आहे। इथे मी एक चॉकलेट अप्पे केक तोडून दाखवते। हा केक आतून छान असा बेक झालेला आहे व त्याला चांगली जाळी देखील पडलेली आहे व हा चॉकलेट अप्पे केक बनवायला खूप सोपा आहे व अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हा केक बेक होतो व हा चॉकलेट अप्पे केक खूप टेस्टी लागतो आणि लहान मुलांना तर हा चॉकलेट अप्पे केक खूपच आवडतो। तुम्हाला हा चॉकलेट अप्पे केक आवडला का ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।